नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मदत जाहीर. 1566 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर. सप्तशृंगी मंदिर रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार. 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत रात्री 12 पर्यंत मंदिर खुले राहणार. मनसेच्या विचारांना गांभीर्याने घेत नाही मंत्री आशिष शेलार यांची मनसेवर टीका. पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलेलं आता मनोमिलनाचं प्रमोशन सुरू. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाविरोधात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आक्रमक. 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगावर काढणार मोर्चा. पुण्यातील हिंजवडीत 4 ते 5 तडीपार गुंडांकडून तरुणावर हल्ला. हॉटेलचं भाडं देण्यावरून झालेल्या वादातून हल्ला. पुण्यात भर दिवसा तरुणावर कोयत्याने हल्ला. अप्पर इंदिरानगर भागातील 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न. किरकोळ भांडणाचा राग मनात धरून गौरव सोनकांबे या तरुणावर हल्ला. निलंबित PSI रणजित कासलेला लातूरमधून अटक. खंडणीच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी केली अटक. लातूरच्या MIDC परिसरातून कासलेला घेतलं ताब्यात. राज ठाकरे बोलले ते सत्य बोलले. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या. माजी मंत्री महादेव जानकर यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसैनिकांसोबत साजरी केली दिवाळी. INS विक्रांत वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा. मंत्री होणार म्हणून जॅकेट शिवलं होतं, आता दिवाळीमध्ये वापरत आहे. आमदार रवी राणांकडून खंत व्यक्त. तुर्तास येथेच थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.